प्रादेशिक भूगोल शिकताना विद्यार्थी मित्रांनो आपण स्थान, विस्तार आणि सीमा हे जे वर्ड असतात हे बऱ्याच वेळा ऐकले असतील है ना। प्रादेशिक भूगोलाचा या ठिकाणी अर्थ आहे प्रादेशिक भूगोल अर्थात जेव्हा आपण भारताचा भूगोल म्हणतोय है ना, किंवा जेव्हा आपण म्हणतो आहे महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा भूगोल, त्यानंतर आपण म्हणतो आहे महाराष्ट्राचा भूगोल, तर यांच्याशी संदर्भात जेव्हा आपण अभ्यासाला सुरुवात करतो भूगोलाच्या, तर स्थान, विस्तार आणि सीमा हा टॉपिक आपण अभ्यासतो। ठीक आहे, स्थान, विस्तार आणि सीमा। तर एखाद्या गोष्टीच्या पृथ्वीवर जेव्हा आपण स्थान, विस्तार आणि सीमांचा उल्लेख करतो आहे तर एक्झॅक्टली आपण कशाबद्दल बोलतो आहे? आपण बोलतो आहे पृथ्वीवर असणाऱ्या काल्पनिक रेषांबद्दल। ठीक आहे, तर पृथ्वीवर भूगोलशास्त्रज्ञांनी काही काल्पनिक रेषा अभ्यासाच्या सोयीसाठी एखाद्या विशिष्ट ठिकाणाचं वेळ आपल्याला ठरवता आली पाहिजे, एखाद्या विशिष्ट ठिकाण कुठे आहे पृथ्वीवर एक्झॅक्टली त्याची लोकेशन आपल्याला कोऑर्डिनेट्सने सांगता आली पाहिजे। ठीक आहे, बऱ्याच मूवीजमध्ये तुम्ही कोऑर्डिनेट्स हा शब्द ऐकला असेल है ना, की कोऑर्डिनेट्स मिळाले म्हणजे त्या विशिष्ट ठिकाणची लोकेशन मिळाली। तर हे कोऑर्डिनेट्स काय असतात? दुसरं तिसरं काही नसून रेखावृत्त आणि अक्षवृत्त हे शब्द तुम्ही ऐकले असतील। ठीक आहे, तर यांची ती संख्या असते, अक्षवृत्त आणि रेखावृत्त। ठीक आहे, अक्षांश, रेखांश असे दुसरे शब्द याला वापरले जातात। तर ह्या ज्या काल्पनिक रेषा आहेत ज्यावरून आपण एखाद्या विशिष्ट ठिकाणाचं स्थान, विस्तार आणि सीमा शिकत असतो, त्याबद्दल आज आपण संपूर्ण जी माहिती आहे ते घेणार आहोत। ठीक आहे, तर सगळ्यात आधी आपण जेव्हा पृथ्वी संदर्भात डिटेलमध्ये अभ्यास केला त्यामध्ये आपण बघितलं की पृथ्वी जी आहे ही परिवलन आणि परिभ्रमणाच्या स्थितीमध्ये असते है ना। तर परिभ्रमण म्हणजे ती सूर्याभोवती फिरती आहे आणि परिवलन म्हणजे ती स्वतःभोवती फिरती आहे। आता जेव्हा पृथ्वी परिक्रमण म्हणजे स्वतःभोवती फिरती आहे, तर परिक्रमण जेव्हा पृथ्वी करती आहे तर मी तुम्हाला सांगितलं की पृथ्वीचा जी ॲक्सिस आहे है ना, कक्षा आहे बघा या इमेजमध्ये आपल्याला दिसतंय, ती कशी आहे? अशी पूर्वेकडे झुकलेली आहे। ठीक आहे, अशी काय आहे? पूर्वेकडे झुकलेली आहे आणि त्यामुळे पृथ्वी काय आहे? अशा प्रकारचा आपल्याला एक घेरा मारताना दिसून येते। ठीक आहे, बरं, एवढं क्लिअर झालं। आता अभ्यासाच्या सोयीसाठी आपण काय करतो आहे, या ठिकाणी पृथ्वीवर काल्पनिक रेषा आखतो आहे। ठीक आहे, चला बघूया त्या काल्पनिक रेषा। सगळ्यात आधी आता आपण याला पृथ्वीला जे कललेलापण आहे त्याचा आपल्याला या ठिकाणी संदर्भ घ्यायचा नाही आहे। सरळ आपण जर पृथ्वीला पकडलं तर तिला हाफ डिवाइड केल्यानंतर ठीक आहे, जे मध्य भागातली रेषा असेल त्याला आपण काय म्हणायचं? 0 डिग्री रेषा म्हणायचं आणि त्याला म्हटलं जाते विषुववृत्त। ठीक आहे, जिथून उत्तर गोलार्ध म्हणजे वरचा भाग आणि दक्षिण गोलार्ध म्हणजे खालचा भाग आणि इक्वल, ठीक आहे, समान भाग आपण पृथ्वीचे करू शकतो। उत्तरेकडील समान भाग आणि या ठिकाणी दक्षिणेकडील समान भाग। ठीक आहे, याला म्हणायचं उत्तर गोलार्ध आणि याला म्हणायचं दक्षिण गोलार्ध। ठीक आहे, तर सगळ्यात आपल्याला आधी लक्षात आलं की आपण भूगोलशास्त्रज्ञांनी पहिली काल्पनिक रेषा आखली ज्याला आपण 0 डिग्री विषुववृत्त म्हणतो, इंग्लिशमध्ये याला इक्वेटर असं म्हटलं जातं। त्यानंतर सूर्यकिरणांच्या पृथ्वीवर येण्याचा जो कोन आहे ठीक आहे, याचा अभ्यासावरून पुढच्या काही रेषा आखण्यात आल्या। ठीक आहे, सो हा सूर्य आहे, सूर्यकिरणे पृथ्वीवर कशी पडत आहेत यानुसार पुढच्या काही काल्पनिक रेषा आखण्यात आल्या। ठीक आहे, इथे मी लिहून देते, सूर्य किरणांच्या कोनानुसार। ठीक आहे,
तर पृथ्वी कारण सूर्याभोवती परिभ्रमणाच्या परिस्थितीमध्ये असते आणि अशा प्रकारचं परिभ्रमण करताना सूर्यापासून येणारे सूर्यकिरणे जी आहेत ती प्रत्येक दिवसाला या 0 डिग्रीपासून वर 23 डिग्री हाफ पर्यंत, ठीक आहे, 23 डिग्री हाफ उत्तरेकडे आणि 23 डिग्री हाफ दक्षिणेकडे पर्यंतच सरळ पडतात, ठीक आहे. म्हणून ह्या दोन रेषांना कर्कवृत्त आणि मकरवृत्त, ठीक आहे, असं नाव देण्यात आलं. आणि मकर वृत्त, ठीक आहे. कर्क म्हणजे इंग्लिशमध्ये कॅन्सर, तर कॅन्सर आणि कॅप्रिकॉर्न, ठीक आहे. एवढं क्लिअर झालं. वर्षामध्ये कधी ना कधी कॅन्सर कर्कवृत्तापर्यंत आणि कधी ना कधी मकरवृत्तापर्यंत सूर्यकिरणे आपल्याला सरळ दिसून येतात. पण या दोन काल्पनिक रेषांच्या पलीकडे तुम्ही गेलात उत्तर गोलार्धात किंवा दक्षिण गोलार्धामध्ये तर आपल्याला कधीच सूर्यकिरण सरळ त्या ठिकाणी, सरळ म्हणजे जसं आपण फोकस जो आहे तो करतोय ना, टॉर्चने आपण एखादा फोकस करतोय, तर जेव्हा फोकस करतो तो सरळ सूर्यकिरण किंवा जी काही किरण असेल लाईटची, तो जो रे असेल तो कसा असतो, सरळ असतो आहे ना. तर या रेषेच्या पलीकडे आपल्याला कधीच तो सरळ दिसणार नाही. म्हणून आपण त्या ठिकाणी जी बाउंड्री आखली त्याला कर्कवृत्त उत्तर गोलार्धात आणि मकरवृत्त दक्षिण गोलार्धामध्ये म्हणतात, ठीक आहे. मग याच्या पलीकडे तुम्ही गेला तर अशा प्रकारचे तिरकस किरणे नेहमी तुम्हाला दिसून येतील है ना. आणि हे तिरकस किरणे सुद्धा 66 डिग्री हाफ पर्यंत आपल्याला दिसून येतात आणि इकडे सुद्धा अशा प्रकारची तिरकस किरणे आपल्याला 66 डिग्री हाफ पर्यंत दिसून येतात, ठीक आहे. सो याला म्हटलं जाते आर्टिक सर्कल आणि याला म्हटलं जाते अंटार्क्टिक सर्कल, ठीक आहे. आर्क्टिक सर्कल आणि अंटार्क्टिक सर्कलची रेषा, याच्या पलीकडे सूर्यकिरणे 6 महिने इकडे आणि 6 महिने इकडे असतात, ठीक आहे. तर 90 डिग्रीपर्यंत आपल्याला अतितिरकस सूर्यकिरणे दिसतील. म्हणजे एवढ्या मोठ्या भागामध्ये एकच सूर्यकिरण आपण या ठिकाणी घेऊ, ठीक आहे. याला अतितिरकस आपण म्हणूयात. कशी असणार आहे ती, अतितिरकस या ठिकाणी, ठीक आहे. आणि कारण पृथ्वी काय आहे, कललेली असल्यामुळे 6 महिन्याचा दिवस असेल या ठिकाणी, तेव्हा इकडे 6 महिन्याची रात्र म्हणजे सूर्यकिरण पोहोचणारच नाही. आणि ज्यावेळेस इकडे सूर्यकिरण असतील 6 महिने त्यावेळेस इकडे सूर्यकिरण पोहोचणार नाही, ठीक आहे. आपल्या डायग्रामवरून तुम्हाला ते या पिक्चरवरून ते व्यवस्थित समजेल, ठीक आहे. जसं या ठिकाणी पृथ्वी इकडे कललेली आहे आणि उजेड इकडे दिसतो आहे, म्हणजे हा भाग जो आहे, दक्षिण भाग जो आहे पृथ्वीचा, तो सूर्याच्या समोर आहे. तर आता 66 डिग्रीच्या पलीकडे या ठिकाणी 6 महिन्याचा दिवस असणार आहे आणि 66 डिग्रीच्या पलीकडे या ठिकाणी 6 महिन्याची रात्र असणार आहे, ठीक आहे. तर याला आपण आर्क्टिक सर्कल म्हणू. आर्क्टिक सर्कलवर आता 6 महिन्याची रात्र असेल आणि अंटार्क्टिक सर्कलवर 6 महिन्याचा आपल्याला दिवस आढळून येणार आहे, ठीक आहे. चला, तर म्हणजे हे काय आहेत, ह्या बेसिक संकल्पना आहेत, ठीक आहे. तर हे झालं विषुववृत्त. मग आता आपण अशा प्रकारे ते अभ्यासलं होतं, ठीक आहे. आणि त्याला जर आपण कललेच्या फॉर्ममध्ये बघितलं तर आपल्याला असं दिसेल, 0 डिग्री विषुववृत्त, कर्कवृत्त 23 डिग्री हाफ, मकरवृत्त 23 डिग्री हाफ, त्यानंतर आर्क्टिक सर्कल आणि अंटार्क्टिक सर्कल, ठीक आहे. चला, याचं काय वैशिष्ट्य आहे, विषुववृत्ताचं वैशिष्ट्य किंवा विषुववृत्त ही काल्पनिक रेषा कशी बनवण्यात आली, तर पृथ्वीला अर्ध आपण विभाजित करून ही काल्पनिक रेषा बनवली, ठीक आहे. कर्कवृत्ताची रेषा कशी बनवण्यात आली, तर वर्षामध्ये
कधीतरी त्या कर्कवृत्तापर्यंत सूर्यकिरणे सरळ पडतात म्हणून, आणि मकरवृत्ताची रेषा सुद्धा वर्षामध्ये कधीतरी तिथपर्यंत सूर्यकिरणे सरळ पडतात म्हणून बनवण्यात आली. याच्या पलीकडे मग आर्क्टिक सर्कलची लाईन कशी बनवण्यात आली की त्याच्या आर्क्टिक सर्कलच्या वर तुम्ही गेले तर 6 महिन्याची रात्र किंवा 6 महिन्याचा दिवस, अंटार्क्टिक सर्कलच्या खाली तुम्ही आले तर 6 महिन्याचा दिवस किंवा 6 महिन्याची रात्र राहणार आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे ह्या काल्पनिक रेषा, इमॅजिनरी लाईन्स पृथ्वीवर बनवण्यात आल्या. आणि आपण आपलं संपूर्ण जीवन है ना, जे संपूर्ण पर्यावरणाचं चक्र ज्या ऋतूंवर अवलंबून असतं, आपल्याकडे पीक पाणी सगळं ऋतूंवर अवलंबून असतं, हवामानावर अवलंबून असतं. हे जे ऋतू आहेत हे कशामुळे घडतात तर ह्या सगळ्या सायकलमुळे आपल्याला हे दिसून येतात. ठीक आहे. पृथ्वीच्या भ्रमण आणि परिवलनामुळे आपल्याला हे जे आहे सगळे ऋतू दिसून येतात. आणि याचं कारण आहे की पृथ्वी कशी आहे, कललेली आहे. तर कुठे जास्त ऊन असेल, कुठे सावली असेल, आणि यामुळे आपल्याला आपण आता पुढे हे याच्यामध्ये हवामानमध्ये शिकणार आहोत. पण यामुळे एकंदरीत तसं समजून घ्या की तापमानाच्या विभाजनामुळे किंवा तापमानाच्या बदलत्या स्वभावामुळे हवेचा दाब बदलतो. हवेचा दाब बदलल्यामुळे हवेच्या वाहनाची दिशा निर्धारित होते. हवेच्या वाहनाच्या दिशेच्या निर्धारणावर ढगांचं जे आपण म्हणू जर्नी आहे ते निर्धारित होते. आणि मग वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला पर्जन्य वगैरे पडताना दिसून येतात. आणि इव्हेंच्युअली लाईफ जी आहे पृथ्वीवर ती आपल्याला स्प्राउट होताना दिसून येते. ठीक आहे. चला, लेट्स टेक इट लाईक दिस. ठीक आहे. तर ह्या काल्पनिक रेषा झाल्यानंतर आपल्याला समजायचं आहे पुढे. आय होप की हे सगळ्यांना लक्षात आलं असेल. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला समजायचं आहे की पृथ्वीला, ठीक आहे, 0 डिग्री शिवाय बऱ्याच सरळ रेषांनी डिवाइड केलेलं आहे, ज्याला आपण कोऑर्डिनेट्स म्हणतो है ना इंग्लिशमध्ये. आणि ह्या सगळ्या ज्या समांतर आडव्या रेषा आहेत यांना म्हटलं जाते अक्षांश. यांना काय म्हटलं जाते? अक्षांश रेषा. ठीक आहे. ह्या काय असतात? समांतर असणाऱ्या आडव्या काल्पनिक रेषा. ठीक आहे. कुठून? विषुववृत्तापासून तर ध्रुवापर्यंत, ध्रुवांपर्यंत. 2 ध्रुव आहेत आपल्याकडे है ना. जो वर आहे त्याला उत्तर ध्रुव म्हणायचं आणि जो खाली आहे त्याला दक्षिण ध्रुव म्हणायचं. तर उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुवापर्यंत आपल्याला ह्या ज्या समांतर धावणाऱ्या आडव्या रेषा दिसतात याला आपण काय म्हणतो? अक्षांश किंवा अक्षवृत्त. ठीक आहे. इंग्लिशमध्ये याला लॅटिट्यूड्स म्हटलं जाते. यानंतर एवढं लक्षात ठेवायचं की सगळ्या अक्षांशामधलं जे अंतर आहे ते कायम सारखं राहणार आहे. ठीक आहे. सेम डिस्टन्स राहणार आहे. तर 111 किलोमीटर्स एवढं ढोबळमानाने हे जे अंतर आहे हे मानलं जातं. ठीक आहे. पण यांची जी लांबी आहे ती विषुववृत्तापासून ध्रुवांकडे कमी कमी होत जाते, एवढं लक्षात ठेवायचं. ठीक आहे. जी अक्षवृत्तांची लांबी आहे ती विषुववृत्तापासून ध्रुवाकडे जाताना काय होत जाते? कमी कमी होत जाते, एवढं लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. 111 किलोमीटर्स आपल्याला याच्यामध्ये डिफरन्स 2 अक्षांशांमध्ये असलेलं दिसून येतं आहे. ठीक आहे. क्लिअर झालं एवढं? त्यानंतर लक्षात ठेवायचं की आपण कारण 0 डिग्रीपासून 90 डिग्रीपर्यंत वर जातो आहे विषुववृत्तापासून उत्तर गोलार्धाकडे आणि पुन्हा विषुववृत्तापासून दक्षिण गोलार्धाकडे 0 डिग्रीपासून 90 डिग्रीपर्यंत जातो आहे. तर 1 डिग्री 2 डिग्री असं करत करत आपण 90 जातो आहे. तर एकूण जर आपण संख्या म्हणालो अक्षांशाची किती आहे तर तुम्हाला बऱ्याच ठिकाणी 180च दिसणार आहे. ठीक आहे. 180 एकूण लॅटिट्यूड्स सांगितल्या जातील. ठीक आहे. पण जर तुम्ही याला 0 डिग्री याच्यामध्ये 0 डिग्री विषुववृत्ताला काउंट केलं तर 181 होतील. ठीक आहे. प्लस एक 0 डिग्रीवाला जर एक अजून काउंट केला तर मग किती होणार आहे? 181 होणार आहे. ठीक आहे. अदरवाईज तुम्ही कुठेही नेटवर सर्च जर केलं तर या ठिकाणी आपल्याला 180च एकूण संख्या दिसती आहे. ठीक आहे. एकूण 81.
हे झालं अक्षांश रेषांच्या बाबतीत, अक्षांशीय रेषांच्या बाबतीत. आता बघू रेखांशीय रेषा. ठीक आहे. तर जेव्हा आपण पृथ्वीला काल्पनिकरित्या उभ्या रेषांमध्ये विभाजित करतो, ठीक आहे, जेव्हा आपण पृथ्वीला काल्पनिकरित्या उभ्या रेषांमध्ये विभाजित करतो त्यावेळेस पृथ्वीला उभ्या काल्पनिक रेषांमध्ये विभाजित केल्यास त्यांना काय म्हणायचं, त्यांना म्हणायचं रेखांश. ठीक आहे, किंवा रेखावृत्त, याला इंग्लिशमध्ये म्हणायचं लॉन्जिट्यूड्स. ठीक आहे. तर अशा प्रकारे आता कारण पृथ्वी संपूर्ण गोल आहे ना, तर आपण हे मॅथ्समध्ये शिकलेलो शाळेमध्ये की 180 डिग्री होतील अर्धा आणि दुसरा जो हाफ असेल तो 180 होईल. तर एकूण किती आहेत मग लॉन्गिट्यूड्स 360 एकूण आपल्याला रेखावृत्त किंवा रेखांश असलेले दिसून येतात. ठीक आहे. तर या ठिकाणी एक लक्षात घ्यायचं, मग तुम्ही म्हणाल मॅम इथे पण तर 0 डिग्री असेल है ना, तर 180 ईस्ट आणि 180 वेस्ट जो रेखावृत्त आहे तो एकच रेखावृत्त आहे. ठीक आहे. तुम्ही जर उत्तरेकडून पूर्वेकडून गेले तर त्याला पूर्व म्हणायचं, तुम्ही पश्चिमेकडून मोजत गेले तर त्याला पश्चिम म्हणायचं. ठीक आहे. तर हा एकच असल्यामुळे, एकच रेखांश असल्यामुळे एकूण रेखांशांची संख्या 360 आहे. ठीक आहे. याचं काय वैशिष्ट्य आहे, जसं आपण म्हणालो होतो की आपले जे अक्षांश अक्षवृत्त आहेत यांची जी लांबी आहे ती विषुववृत्तापासून ध्रुवाकडे जाताना कमी होत आहे, पण रेखांशांच्या बाबतीत आपल्याला असं दिसून येणार नाही. ठीक आहे. रेखांश जे आहेत ते सगळ्या रेखांशांची जी लेंथ आहे, लांबी आहे, ती एक समान असणार आहे. ठीक आहे. आपण लिहूया तिथे की यांची जी लांबी असणार आहे ती काय असणार आहे, समान असणार आहे. पण यांच्यामधला जो डिफरन्स आहे, ठीक आहे, जो फरक आहे तो काय असणार आहे, त्याच्यामध्ये तफावत असणार आहे. विषुववृत्तावर तो वेगळा असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर 40 डिग्रीवर तो सांगितला जातो आणि ध्रुवांवर तो 0 आहे. ठीक आहे. ध्रुवांवर किती आहे अंतर, 0 आहे. विषुववृत्तावर 111.3 समथिंग जे आहे डिग्री मांडलं जातं. त्यानंतर 40 डिग्रीवर 85 किलोमीटर्स, नाही किलोमीटर्स लिहायचं इथं, किलोमीटर्स, आणि इथं 0 किलोमीटर्सचा फरक. ठीक आहे. कारण सगळे जे रेखावृत्त आहेत ते ध्रुवांवर येऊन जुळत आहेत, तर त्यांच्यामध्ये बिलकुलच, कारण एक बिंदू बनतो त्या ठिकाणी आणि ध्रुवावर आपल्याला 0 फरक त्यांच्यामध्ये दिसून येतो. ठीक आहे. चला, तर अशा प्रकारे आपण हे जे 2 कन्सेप्ट्स आहेत या ठिकाणी बघितले. पहिला म्हणजे रेखावृत्तांचा, ठीक आहे, आणि दुसरा म्हणजे अक्षवृत्तांचा. ठीक आहे. रेखावृत्त काय आहेत, आडव्या काल्पनिक रेषा आहेत, अक्षवृत्त अक्षांश काय आहेत, आडव्या काल्पनिक रेषा आहेत, आणि रेखांश काय आहेत तर उभ्या काल्पनिक रेषा आहेत. ठीक आहे. अक्षांश जे आहेत हे हवामान निर्धारणामध्ये अति महत्त्वाचे आहेत. ठीक आहे. अक्षांश जे आहेत ते हवामान निर्धारणामध्ये व्हेरी इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे. आणि जे रेखांश आहेत, रेखावृत्त आहेत, ते वेळ निर्धारणामध्ये, ठीक आहे, ते वेळ निर्धारणामध्ये व्हेरी इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे. आणि जर तुम्ही दोघांचाही यूज करायला गेले, दोघांचाही उपयोग कशामध्ये सगळ्यात जास्त आहे तर ठिकाण किंवा स्थळ निर्धारणामध्ये. ठीक आहे. पृथ्वीवर एखादं स्थळ कुठे आहे तर त्याचे कोऑर्डिनेट्स म्हणजे लॅटिट्यूड आणि लॉन्गिट्यूड दोन्हीचं तुम्हाला संख्या सांगावी लागेल. देन आपण सांगू शकतो की अच्छा भारत जो आहे, भारताचा विस्तार अक्षवृत्तीय आणि रेखावृत्तीय असा आहे. ठीक आहे. तर ते आपल्याला तसं मग लक्षात येतं. ठीक आहे. आय होप की तुम्हाला जे बेसिक्स आहेत ते सगळे लक्षात आले असतील. यावर विद्यार्थी मित्रांनो येणारे जे प्रश्न असतात ते प्रश्न ह्याच माहितीवर डिपेंड आपल्याला विधानाच्या स्वरूपामध्ये येतात. जसं आपण एक इथे प्रश्न फ्रेम करून बघू. ठीक आहे.
जसं एखादा तुम्हाला असा प्रश्न येऊ शकतो की पुढीलपैकी अक्षांश व रेखांश बाबतीत काय बरोबर आहे, है ना, काय बरोबर किंवा अचूक आहे. ठीक आहे, एक विधान अ असणार आहे, विधान ब, दोन विधानं तुमच्याकडे आहेत. तर इथे तुम्हाला म्हणण्यात येईल की दोन अक्षांशांमध्ये अंतर कधीच समान नसतं. ठीक आहे, आणि इथे म्हणेल की रेखांशामधील अंतर विषुववृत्तापासून ते ध्रुवांपर्यंत समान दिसून येतं. ठीक आहे, असे दोन विधानं जर तुम्हाला देण्यात आले तर तुम्हाला सांगायचं आहे की काय बरोबर काय चूक. ठीक आहे, आता जर तुमचे कन्सेप्ट क्लिअर असतील तर तुम्हाला लक्षात येईल की या ठिकाणी दिलेले दोन्ही विधानं जे आहेत ते उलटपालट करून दिलेले आहेत. ठीक आहे, सो अक्षवृत्तांमध्ये असणारं जे अंतर आहे ते नेहमी समान असतं, है ना, पण रेखावृत्तांमध्ये असणारं जे अंतर आहे ते कधीच समान नसतं. मग तुम्हाला इथे ऑप्शन्सपैकी जेही ऑप्शनमध्ये असं असेल की दोन्ही चूक, ठीक आहे, ते ऑप्शन टिक करावं लागेल. अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला आपण म्हणू की एक्झाममध्ये अशा टॉपिक्सवर येत असतात. ठीक आहे, चला इथे लिहू 1 बरोबर 2 बरोबर, ठीक आहे, दोन्ही बरोबर आणि दोन्ही चूक. तर आपला आन्सर आहे दोन्ही चूक. ठीक आहे, कारण लिहून देते तुम्हाला इथे, कारण विपरीत माहिती दिलेली आहे, है ना. चला, ठीक आहे, एवढं क्लिअर झालं की जे आपले अक्षवृत्त आहेत ते मॅक्सिमम त्यांचं महत्त्व आपल्याला हवामान निर्धारणासाठी आहे, जे आपले रेखावृत्त आहेत त्यांचं आपल्याला मॅक्सिमम महत्त्व वेळ निर्धारणासाठी आहे. आणि दोघांना कंबाईन करून जर आपण त्यांचं महत्त्व बघितलं तर एखाद्या विशिष्ट ठिकाणचं लोकेशन, स्थळ, ठिकाण सांगण्यासाठी आपल्याला त्याचं महत्त्व अनन्यसाधारण असलेलं दिसून येतं. ठीक आहे, त्यानंतर आपण याच्या संख्यासुद्धा बघितल्या. आता जाऊ पुढे. ठीक आहे, आणि हे जी पूर्ण याची ग्रीड जी बनते ती आपल्याला अशा प्रकारची दिसते. ठीक आहे, म्हणजे याचं जे जाळं बनतं ते बघताना अशा प्रकारचं दिसत असतं. ठीक आहे, तर या ठिकाणी सगळे जे रेखांश आहेत ते आपले रेखावृत्त असे दिसतात, है ना. हा गेला 0 डिग्री, त्यानंतर 180, आणि यावरून आपण वेळ निर्धारण केल्या जाते असं सांगतो, है ना. मग आता जसं भारताची प्रमाण वेळ रेषा ही पण कशातून ठरवण्यात येणार आहे, भारतामधून जाणाऱ्या रेखावृत्तावरून, है ना. अजून रेखावृत्ताबद्दलचे काही कन्सेप्ट आता आपण इथे पुढे बघू. जसं वेळ निर्धारण रेखावृत्तावरून केल्या जातं. 0 डिग्री जे रेखावृत्त आहे ते ग्रीनिचमधून जातं. ठीक आहे, ग्रीनिचमधून जातं. बघा, ही वाली जी लाईन आहे याला इंटरनॅशनल डेट लाईन असं म्हटलं जातं. ठीक आहे, 0 डिग्री, तर ती ग्रीनिचमधून जाते म्हणून त्याला ग्रीनिच मीन टाईम असं म्हटलं जाते. ठीक आहे, GMT. आणि त्या रेषेपासून बघा या मॅपमध्ये आपल्याला ती दिसते. ठीक आहे, तर अशा प्रकारे ही जी आहे ग्रीनिच मीन टाईम आहे. या ठिकाणी ह्याच्या पूर्वेकडे जे देश आहेत, ठीक आहे, आणि इकडे हे याच्या पश्चिमेकडील देश असतील. आपल्याला माहिती आहे पृथ्वी इकडून इकडे जाते, त्यामुळे जर तुम्ही पूर्वेकडे जात असाल तर तुमच्याकडे वेळ जो आहे तो प्लस होतो. आणि जर आपण पश्चिमेकडे मागे जातोय म्हणजे पृथ्वी इकडे चालली ना, आपण इकडे चाललो आहे, तर आपण काय करणार आहोत, वेळ लॉस करणार आहोत, लूज करणार आहोत. ठीक आहे, वेळेची हानी होणार आहे, एवढं लक्षात ठेवायचं. ठीक आहे, जर पूर्वेकडे जातो तर आपण पृथ्वीच्या सोबत चाललो आहे म्हणून आपला काय आहे, फायदा आहे.
आपण जर पश्चिमेकडे जातो तर पृथ्वी इकडे ना, आपण इकडे चाललोय, म्हणून आपलं काय आहे, नुकसान आहे, वेळेमध्ये आपलं नुकसान होईल. मी तुम्हाला पुढे उदाहरण देते याचं, अजून बेटर समजेल. ठीक आहे. तर जसं आपण आपल्याला बघायचं आहे की सगळ्या देशांमध्ये वेळ निर्धारण करण्यासाठी रेखावृत्तांचा वापर केला जातो, रेखांशांचा वापर केला जातो. भारतामध्ये 82 डिग्री 30 मिनिट पूर्व रेखावृत्त वापरलं जातं आणि ह्या एकाच रेखावृत्ताच्या वरून भारतामधली वेळ जी आहे ती निर्धारित करण्यात येते. ठीक आहे. असेच काही बाकी देश, कारण एरिया वाईज अजून जास्त मोठे आहेत. तर USA जसं आपण बघितलं तर USA मध्ये 5 रेखावृत्तांवरून 5 वेळा वेगवेगळ्या ठरवल्या जातात. कॅनडामध्ये सुद्धा 5 रेखावृत्तावरून 5 वेळ ठरवल्या जातात. ठीक आहे. रशियामध्ये एकूण 11 वेळ ठरवल्या जातात. ठीक आहे. कारण रशियाचा एरिया जो आहे हा जास्त मोठा असल्यामुळे त्या ठिकाणी 11 जे रेखावृत्त आहेत ते वेळ निर्धारणासाठी वापरले जातात. एवढं लक्षात ठेवायचं. पण भारतामध्ये एकच जे आहे रेखावृत्त ते वापरलं जातं, जे काय आहे 82 डिग्री 30 मिनिट्स पूर्व आहे. ठीक आहे. यानंतर लक्षात ठेवायचं की जे ग्रीनिच मीन टाईम आहे, ठीक आहे, म्हणजे जागतिक प्रमाण वेळ रेषा, इथे लिहून देते मी. जागतिक प्रमाण वेळ रेषा, ठीक आहे, GMT पासून जी भारताची प्रमाण वेळ रेषा आहे ती किती आहे 82 डिग्री 30 मिनिट पूर्व. ठीक आहे. कारण पूर्व गोलार्धामध्ये भारत येतो. जसं आपण पृथ्वीला इथे उत्तर दक्षिण असं विभागलं होतं तसंच तिला आपण पश्चिम आणि पूर्व सुद्धा विभागतो आणि भारत आपल्याला या ठिकाणी असलेला दिसून येतो आहे ना, म्हणून पूर्वमध्ये आपल्याला हे दिसून येईल. तर एकूण भारत जो आहे हा GMTच्या, GMT म्हणजे जागतिक प्रमाण वेळ रेषा, 5.5 तास पुढे असलेला दिसून येतो. ठीक आहे. 5.5 तास पुढे आहे. एवढा फॅक्ट लक्षात ठेवायचं. पेपरमध्ये फॅक्च्युअली आपल्याला हा जो टॉपिक आहे, हा जो प्रश्न आहे विचारण्यात येतो. ठीक आहे. सो जागतिक प्रमाण वेळ रेषा जी आहे GMT ग्रीनिचमधून जाते, त्याला ग्रीनिच मीन टाईम असं म्हटलं जाते आणि त्यापासून भारतीय प्रमाण वेळ रेषा ही 5.5 तास एकूण आपल्याला पुढे असलेली दिसून येते. आणि पुढे का बरं आहे, कारण पूर्वेकडे आहे. जर मागे असती तर मग म्हणजे पश्चिमेकडे असता भारत तर मग ते जेवढेही तास असतं मागे असतं. ठीक आहे. पुढे याच्यासाठी आहे की ते पूर्वेकडे असल्यामुळे, इथे मी लिहूनही देते तुम्हाला, पूर्वेकडे असल्या कारणाने 5.5 तास पुढे आहे, है ना. त्यानंतर लिहायचं आहे की अक्षवृत्तांचा अभ्यास करताना नेहमी लक्षात ठेवायचं 1 डिग्री अक्षवृत्ताचा फरक म्हणजे 4 मिनिटांचा फरक असतो. ठीक आहे. 4 मिनिटांचा फरक असतो. ठीक आहे. तर जर 15 डिग्रीचा फरक पडला तर किती फरक पडणार आहे मग? 15 डिग्रीचा फरक पडला तर 1 तासाचा फरक 60 मिनिटांचा फरक पडतो. ठीक आहे. पंधरा डिग्रीचा जर फरक पडला तर 1 तासाचा किंवा 60 मिनिटांचा फरक पडतो.
एवढ्या गोष्टी आपल्याला रेखांशांच्या बाबतीत लक्षात ठेवायच्या आहेत की जगातली 0 डिग्रीची जी ग्रीनिश मीन टाईम म्हणजे ब्रिटनचा एरिया आहे, त्या ज्या वेळेला ह्या रेषा काल्पनिक रेषा भौगोलिक शास्त्रज्ञांकडून आखण्यात आल्या होत्या त्यावेळेला ब्रिटनचा दबदबा त्यावेळेला जगामध्ये होता, त्यामुळे 0 डिग्री तिने त्यांच्या हिशोबाने त्याने ठरवले. तसं बघितलं तर आपण 0 डिग्री पृथ्वीवरून कुठूनही ठरवू शकतो, बट त्यावेळेस ते लोक पॉवरमध्ये होते तर त्यांनी त्यांच्या एरियापासून ती गोष्ट सुरू केली. ठीक आहे, आणि संपूर्ण जग त्याला आपल्याला आज मानताना दिसून येतं. तर त्यानुसार जर आपण बघितलं तर कारण भारत कुठे आहे, पूर्वेकडे आहे. 82-30 आपल्याला भारताची प्रमाणवेळ रेषा आपण मानतो. आपल्या इंडियन मेरिडियन, त्याला इंडियन मेरिडियन म्हणतात, भारतीय प्रमाणवेळ रेषा ही काय आहे, GMTच्या 5.5 तास पुढे आहे. GMTच्या 5.5 तास पुढे आहे. आणि दुसरा फॅक्ट आपल्याला लक्षात ठेवायचा आहे की 1 डिग्रीचा फरक म्हणजे 4 मिनिटांचा फरक आणि 15 डिग्रीचा फरक म्हणजे 6 मिनिटांचा 1 तासाचा फरक होय. ठीक आहे, तर मग आता या ठिकाणी तुम्हाला उदाहरण देते मी एक. भारताचं जर तुम्ही रेखावृत्तीय विस्तार बघितला, ठीक आहे, जर तुम्ही भारताचा रेखावृत्तीय विस्तार बघितला तर तुम्हाला दोन्ही विस्तारामध्ये 30 डिग्रीचा फरक लक्षात येईल. ठीक आहे, आता याचे मी आकडे तुम्हाला आता सांगत नाही, कन्फ्यूज होऊन जाल तुम्ही, जास्त डेटा येऊन जाईल. तर जे आपल्याला पुढे लर्नच करायचे आहेत काय आहेत तर. ठीक आहे, इकडे 67 आणि इकडे 97 आहे. तर या ठिकाणी 30 डिग्रीचा फरक पडतो आणि त्यामुळे भारतामध्ये गुजरात आणि अरुणाचल, ठीक आहे, या ठिकाणी गुजरात आणि इकडे अरुणाचल यांच्या वेळेमध्ये 2 तासाचा फरक पडतो. ठीक आहे, ॲक्च्युअलमध्ये. पण आपली घड्याळ जी आहे ती एकच, इकडे 4 वाजतील तर इकडे 4 वाजतील, कारण आपण एकच रेखावृत्त मानतो आहे. पण तिकडे 4 वाजता सूर्य डोक्यावर असेल आणि इकडे 4 वाजता आपल्याला पहाट असलेली दिसून येईल, एवढा फरक पडतो. डोक्यावर इन द सेन्स उगवलेला असेल, जस्ट उगवत असेल, डोक्यावर म्हणजे एकदम 12 नाही वाजतील. चल, ठीक आहे, तर हा झाला रेखावृत्तांचा कन्सेप्ट. आता पुढे पाहूया आपल्याला अजून काय अभ्यासायचं आहे. ठीक आहे, असं संपूर्ण. आता या ठिकाणी बघा, भारतामध्ये एकच प्रमाण वेळ आहे, तसेच ज्या ठिकाणी एका देशाला एका रंगाने इथे दाखवलेलं आहे तिथे एकच प्रमाण वेळ आहे. ठीक आहे, जसं इकडे बांगलादेशमध्ये एकच प्रमाण वेळ आहे, म्यानमारमध्ये एकच प्रमाण वेळ आहे, आय थिंक हा चायना, संपूर्ण चायनामध्ये एकच प्रमाण वेळ आहे, है ना. बघा, रशियामध्ये अनेक प्रमाण वेळ रेषा आहेत, इकडे USA मध्ये 5 आहेत, कॅनडामध्ये 5 आपल्याला दिसून येत आहेत. ठीक आहे, अशा प्रकारे एकाच वेळेस या ठिकाणी कुठे कुठे किती वाजतात. जसं न्यूयॉर्कमध्ये 10 वाजले आहेत, है ना, तर लंडनमध्ये किती वाजतील, मग इथे 3 वाजले आहेत. केप टाऊन जे आहे तिथे किती वाजले असतील, तर इथे 4 वाजले आहेत. बॉम्बेमध्ये किती वाजले असतील, 5.5 तास पुढे आहे, बरोबर आहे. त्यानंतर टोकियो जपानमध्ये किती वाजले असतील, ब्राझिलियामध्ये किती, बर्लिनमध्ये किती, मॉस्को रशियाची राजधानी या ठिकाणी किती वाजले असतील, बीजिंग चायनाची राजधानी किती वाजले असतील, सिडनी ऑस्ट्रेलियाची राजधानी किती वाजले असतील. ठीक आहे, तर असा म्हणजे एकाच वेळेला वेगवेगळ्या ठिकाणी घड्याळ जी आहे ती वेगवेगळे आपल्याला आकडे दाखवणार आहे, कारण की रेखावृत्तांचा फरक आपल्याला दिसून येतो आहे. ठीक आहे, एवढं समजायचं. चला, त्यानंतर एक हा कन्सेप्ट समजून घेऊया आपण थोडा, की वेळ आपण गेन आणि लूज कधी करतो. ठीक आहे, बघा, आपण काय म्हणालो की पृथ्वी जी आहे ती पश्चिमेपासून पूर्वेकडे फिरती आहे, पश्चिमेपासून पूर्वेकडे फिरती आहे. ठीक आहे, आणि इथून कुठून तरी आपलं 0 डिग्री वृत्त जात आहे. आता इकडे समजा USA आहे आणि इकडे आहे भारत, इकडे अमेरिका आहे आणि इकडे भारत आहे. तुम्ही अमेरिकेमधून भारतामध्ये आले, ठीक आहे, तुम्ही अमेरिकेमधून आजची आपण एखादी काल्पनिक तारीख घेऊयात, तर लेट्स से की तुम्ही 5 डिसेंबरला अमेरिकेवरून निघाले. ठीक आहे, आणि तुम्ही भारतामध्ये आले, तर तुम्हाला यायला लेट्स सपोज तुम्हाला यायला 24 तास लागले. ठीक आहे, तर अपेक्षित होतं तुम्ही 6 डिसेंबरला पोहोचायला पाहिजे, है ना. पण कारण की तुम्ही सेम
वेळ या ठिकाणी गेन केलेली आहे, तर तुम्ही 5 डिसेंबरला भारतामध्ये पोहोचणार आहात. ठीक आहे, कारण इकडे 5 डिसेंबर होऊन गेलं होतं, इकडून पृथ्वी जी आहे ती निघाली होती, पण आता पृथ्वी इथे आहे, पण तुम्ही काय केलं, इकडून इकडे आला, त्यामुळे तुमचा काय झाला, फायदा झाला. ठीक आहे, तर जेव्हा तुम्ही पूर्वेकडे येत आहे तुमचा फायदा होतोय. आता असंच तुम्ही भारतातून USA गेले, भारतातून तुम्ही अमेरिकेला गेले जात आहात. ठीक आहे, तुम्ही निघाले सेम डे 5 डिसेंबरला, दुसऱ्या दिवशी निघाले समजा 6 डिसेंबरला. ठीक आहे, तर तुम्ही 24 तास तुम्हाला पोहोचायला लागले. तर अपेक्षा होती की तुम्ही 7 डिसेंबरला पोहोचावे, पण जो तुमचा मधामध्ये वेळ गेला त्यामध्ये 7 डिसेंबर इथे होऊन गेली. ठीक आहे, आणि तुम्ही 24 तासचा फरक आपण काल्पनिक पकडतोय, त्यामुळे तुम्ही 8 डिसेंबरला इथे पोहोचाल. या ठिकाणी तुमचा काय आहे, तोटा आहे. तुम्ही वेळ या ठिकाणी लूज कराल. ठीक आहे, या ठिकाणी तुम्ही वेळ काय कराल, गेन कराल. ठीक आहे, इथे लूज कराल आणि या ठिकाणी गेन कराल. तर नेहमी लक्षात ठेवायचं, पूर्वेकडून पश्चिमेकडे जाल तर वेळ लूज कराल, पश्चिमेकडून पूर्वेकडे याल तर वेळ काय कराल, गेन कराल. ठीक आहे, जसं या ठिकाणी दिलेलं आहे, वेस्ट टू ईस्ट आओगे तो गेन्स अ डे, आणि ईस्ट टू वेस्ट जाओगे तो यू विल बी लूजिंग अ डे. ठीक आहे, एकदम छोटासा कन्सेप्ट होता हा. क्लिअर. अक्षवृत्त आणि रेखावृत्त यांच्याबद्दलचे जे कन्सेप्ट होते ते काही जास्त आपण रॉकेट सायन्स नाही आहेत, छोट्या गोष्टी आहेत. एकदा आपल्या लक्षात आल्या, फॅक्ट्स व्यवस्थित लक्षात ठेवायचे, विधानाच्या स्वरूपामध्ये प्रश्न येतील किंवा फॅक्टच्या स्वरूपामध्ये इझिली आपण त्यांना आन्सर करू शकतो. ठीक आहे, चला. आता आपल्याला एक छोटासा कन्सेप्ट बघायचा आहे, जो पेपरमध्ये म्हणजे बऱ्याच वेळा आपल्याला पेपरमध्ये दिसून येतो, ज्यावर प्रश्न अनेक वेळा विचारले जातात, है ना. तर पृथ्वीच्या परिभ्रमणामुळे आणि परिवलनामुळे घडणाऱ्या ह्या घटना असतात. तर ही जेव्हा घटना घडत असते तर त्यावेळेला त्याला अयन दिन असं म्हणतात, है ना. म्हणजे हा जो एक सॉलिस्टिस जो शब्द आहे त्याला अयन दिन असं मराठीमध्ये म्हटलं जातं. ठीक आहे, तर 4 तारखा आपल्याला लक्षात ठेवायच्या या ठिकाणी आहेत. बरं, आता परिभ्रमणामध्ये काय होत आहे की पृथ्वी जी आहे ती सूर्याभोवती फिरती आहे, पण याच्या बाबतीत पृथ्वीचं जे परिभ्रमण आहे ते मी तुम्हाला सांगितलं की तिची जी कक्षा आहे, है ना, पृथ्वीची कक्षा जी आहे ती कशी आहे, अशा प्रकारची आहे, लंब वर्तुळाकृती कक्षेतून ती सूर्याभोवती फिरती आहे. ठीक आहे, तर कधी ती सूर्याच्या एक साईडनी जवळ असते, कधी ती सूर्याच्या एका साईडनी दूर असते. ठीक आहे, त्यानंतर या ठिकाणी असे 2 दिवस वर्षामध्ये येतात. ठीक आहे, की ज्या वेळेस आपल्याला, तर डिसेंबरमध्ये आपल्याकडे काय असतो, हिवाळा असतो, है ना. आणि मी बघा रेड कलरने जिथे ड्रॉ करते आहे त्या भागामध्ये आपला उत्तर गोलार्ध आहे. उत्तर गोलार्धामध्ये जास्तीत जास्त देश आपल्याला असलेले दिसून येतात, है ना. आणि या ठिकाणी इथे ठीक आहे, तर ज्या ठिकाणी मी रेड केलं आहे ना त्या ठिकाणी अंधार असणार आहे, म्हणजे हिवाळ्याचा ऋतू असणार आहे. तर वर्षातला सगळ्यात मोठा दिवस, ठीक आहे, सर्वात मोठा दिवस, रात्र, ठीक आहे, 22 डिसेंबर. 21 किंवा 22 अशा 2 तारखा येतील, कधी 21 येतं कधी 22 येतं, कारण या ठिकाणी कुठलाच नंबर जो आहे तो होल नंबर नाही आहे. जे आपण सगळे जे कॅल्क्युलेशन्स बघतो, पृथ्वीची फिरती आहे ही वगैरे, तर त्याला आपण होल नंबर करताना त्या तारखा एखादी थोडंसं मागे पुढे होतात. तर एक्झाममध्ये दोन्ही तारखा तुम्हाला येणार आणि एक ते 21 डिसेंबर येईल किंवा 22 येईल, तर लक्षात घ्यायचं. ठीक आहे, तर 22 डिसेंबर हा वर्षातला सगळ्यात मोठी रात्र असणारा दिवस असतो. या दिवशी 14 तासांची रात्र असते आणि 10 तासांचा काय असतो, दिवस असतो. ठीक आहे, आणि याला हिवाळा अयन दिन असं म्हटलं जातं. ठीक आहे, या दिवसाला हिवाळा अयन दिन असं म्हटलं जातं. या उलट
आता उत्तर गोलार्धामध्ये आपण आहोत म्हणजे या ठिकाणी आणि सूर्यकिरणे सरळ आपल्याकडे उत्तर गोलार्धामध्ये पडत आहेत. तर 21 जूनचा तो दिवस असतो. ठीक आहे, 21 जूनचा दिवस हा सगळ्यात मोठा दिवस असतो. 14 तासांचा दिवस असतो आणि सगळ्यात लहान रात्र असते, 10 तासांची रात्र असते. ठीक आहे, याला उन्हाळा अयन दिन असं म्हणतात. उन्हाळा अयन दिन. जोडा लावामध्ये तुम्हाला ह्या तारखा आणि ह्या दिवसांना काय म्हटलं जाते असं विचारल्या जातं. ठीक आहे, तर 21 जून म्हणजे उन्हाळा अयन दिन, 22 डिसेंबर म्हणजे हिवाळा अयन दिन. सगळ्यात मोठी रात्र, सगळ्यात लहान दिवस 22 डिसेंबर, सगळ्यात मोठा दिवस आणि सगळ्यात लहान रात्र 21 जून, लक्षात ठेवायचं. ठीक आहे, त्यानंतर 21 मार्च आणि 23 सप्टेंबरला जी पृथ्वी असते ती सूर्याच्या अशा अँग्युलर याच्यामध्ये येते की आपल्याला समान दिवस आणि समान रात्र दिसून येते. समान दिवस रात्र दिसून येते. ठीक आहे, 12 तास दोन्ही वेळा 12 तास. याला असं म्हटलं जाते. या वेळेस जर तुम्ही या फॉर्ममध्ये पृथ्वीला बघितलं तर 2 वेळा सूर्य जो आहे विषुववृत्तावर येतो. ठीक आहे, एक वेळा 21 मार्चला, एक वेळा 23 सप्टेंबरला. ठीक आहे, जेव्हा इथे जातो आहे आपल्या कर्कवृत्तावर तो जातो आहे तर त्या महिन्यात आपल्याकडे उन्हाळा असतो है ना. तर जेव्हा सूर्य कर्कवृत्तावर असतो आपल्याकडे उन्हाळा असतो तर याला उन्हाळा अयन दिन म्हटलं जाईल जून महिन्याचा. ठीक आहे, जेव्हा सूर्य मकर वृत्तावर जाईल आपल्याकडे हिवाळा असतो तर याला हिवाळा अयन दिन म्हटल्या जाईल. तर अशा प्रकारे हे 4 दिवस आपल्याला लक्षात ठेवायचे. जोड्या लावायच्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला हा प्रश्न, या टॉपिकवर प्रश्न आलेले दिसून येतात. एकदम इझी कन्सेप्ट आपल्याला हा दिसून येतो की जेव्हा पृथ्वी सूर्याभोवती परिभ्रमण करते आहे त्या परिभ्रमणाच्या काळामध्ये एका स्थितीमध्ये जे आपल्याला ऋतू घडताना दिसून येतात, ह्या ऋतूमध्ये जो सगळ्यात मोठा दिवस असतो तो 21 जून आहे. सगळ्यात मोठी रात्र असते ती 22 डिसेंबर आहे. समान रात्र आणि दिवस 2 वेळा आपल्याला दिसून येतात. 2 वेळा विषुववृत्तावरून, कारण वर जाताना एकदा तो विषुववृत्तावर जाईल, खाली जाताना पण तो एकदा विषुववृत्तावर येईल. म्हणून 21 मार्च आणि 23 सप्टेंबर लक्षात ठेवायचं. ठीक आहे, एवढं क्लिअर झालं. आता तुम्ही म्हणाल की एक अजून आम्हाला 3 जानेवारी आणि 3 जुलै पण दिसत आहे. ठीक आहे, कुठे याला 4 जानेवारी पण लिहिल्या जाते. 4 जानेवारी आणि 4 जुलै पण लिहिल्या जाते. ठीक आहे, याला सूर्याची अपभू आणि उपभू स्थिती असं म्हटलं जाते. ठीक आहे, उपसूर्यस्थिती आणि अपसूर्यस्थिती असं म्हटलं जाते. चला आपण याची एक स्पेशल डायग्राम काढूयात. हा या ठिकाणी सूर्य, ही अशी पृथ्वीची कक्षा. ठीक आहे, तर ही झाली समजा 4 जानेवारी किंवा 3 जानेवारी, काही लिहिलं तरी चालेल, दोन्ही सोबत येणार नाही. ठीक आहे, आणि 4 जुलै. तर या ठिकाणी जी पृथ्वी आहे ही सूर्याच्या काय असणार आहे, अंतरामध्ये सर्वात जवळ असणारी स्थिती असणार आहे. ठीक आहे, या ठिकाणी पृथ्वी जी आहे ही सूर्याच्या सर्वात दूर असणारी स्थिती असणार आहे. ठीक आहे, तर जानेवारी महिन्यामध्ये जेव्हा की आपल्याकडे तुम्ही म्हणाल आपल्याकडे तर हिवाळा असतो, याचं कारण हे आहे की दक्षिण गोलार्धाचा चेहरा जो आहे तो सूर्याकडे असतो. ठीक आहे, दक्षिण गोलार्धाचा चेहरा सूर्याकडे असतो म्हणून आपल्याकडे पृथ्वी जवळ असूनही जास्त जे प्रकाश आहे किंवा ऊन आहे, तापमान आहे ते येत नाही, कारण आपण उत्तर गोलार्धामध्ये राहतो. ठीक आहे, एवढं क्लिअर समजायचं. या ठिकाणी आपल्याकडे उन्हाळा असतो जेव्हा की पृथ्वी सूर्याच्या सगळ्यात दूर आहे, कारण उत्तर गोलार्धाचा चेहरा जो आहे तो सूर्याकडे आपल्याला असलेला दिसून येतो. ठीक आहे, तर ह्या ज्या 2 स्थिती आहेत याच्यामध्ये उपभू स्थिती जी आहे, उपसूर्य स्थिती 4 जुलैला येतं, ज्यामध्ये सूर्य जो आहे तो पृथ्वीच्या सर्वाधिक दूर असतो. आणि अपसूर्य स्थिती त्याला म्हणायचं ज्या वेळेस सूर्य जो आहे हा पृथ्वीच्या अगदी जवळ असतो. ठीक आहे, वर्षातून 2 हे दिवस लक्षात ठेवायचे आहेत, उपसूर्य स्थिती आणि अपसूर्य स्थितीचे. ठीक आहे, एवढं क्लिअर झालं. यानंतर आपण अयन दिन बघितले, उन्हाळा अयन दिन आणि हिवाळा अयन दिन. संपात बघितले, वसंत संपात, आणि त्याची पण एक डायग्राम काढूयात.
ठीक आहे. तर इथे पृथ्वी असेल आणि इथे पृथ्वी असेल, तर या ठिकाणी वसंत संपात, ठीक आहे. इकडे शरद संपात. या ठिकाणी पृथ्वी असेल आणि या ठिकाणी पृथ्वी असेल, तर इकडे हिवाळा अयन दिन आणि इकडे उन्हाळा अयन दिन. राहणार आहे. ठीक आहे. आता तारखा ज्या आहेत त्या तुम्हाला तुमच्या याच्यामध्ये ॲड करायच्या. ठीक आहे. नोट्समध्ये व्यवस्थित तारखा ॲड करायच्या. 4 तारखा ॲड करायच्या आहेत. ठीक आहे. क्लिअर एवढं की पृथ्वीच्या परिभ्रमणामुळे आपल्याला अशा वेगवेगळ्या प्रकारच्या फेजेसमध्ये मधून पृथ्वी जाताना दिसून येते. ठीक आहे. सो अपसूर्य स्थिती आणि उपसूर्य स्थिती लक्षात ठेवायचं. उपसूर्य स्थिती म्हणजे पृथ्वी सूर्याच्या सगळ्यात दूर आहे. ठीक आहे. 4 जुलैला ती घडणार आहे. अपसूर्य स्थिती म्हणजे पृथ्वी सूर्याच्या सगळ्यात जवळ आहे. 4 जानेवारीला ती घडणार आहे. याशिवाय ज्या अजून 4 तारखा आहेत त्या आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. 2 वेळा, कारण सूर्य विषुववृत्तावर असणार आहे, तर आपल्याला समान दिन आणि समान रात्र असं फिनॉमिनॉन जे आहे, घटना जी आहे ती घडताना दिसून येईल. आणि 1 वेळा सगळ्यात मोठा दिवस राहील, 1 वेळा सगळ्यात मोठी रात्र राहील वर्षातून. ठीक आहे. एवढं लक्षात ठेवायचं. आता यानंतर जे नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण घेऊ, तर चंद्राचा आणि पृथ्वीचा जो संबंध आहे, म्हणजे आज आपण सूर्य आणि पृथ्वीच्या संबंधाबद्दल चर्चा केली आणि त्यामुळे कशा प्रकारे. आता चंद्राच्या जो एकमेव नैसर्गिक उपग्रह पृथ्वीचा आहे त्याच्या असल्यामुळे तो सुद्धा परिभ्रमण आणि परिक्रमणामध्ये आहे आणि त्यामुळे कुठल्या कुठल्या फेजेसमधून तो जातो आणि जसं ग्रहण असतात है ना, तर ग्रहण कसे घडून येतात ते आपल्याला बघायचं आहे. आणि चंद्राचा पृथ्वीवर होणारा सगळ्यात मोठा परिणाम म्हणजे भरती आणि ओहोटी. ठीक आहे. तर भरती, ओहोटी आणि ग्रहण जो कन्सेप्ट आहे तो आपल्याला पुढे बघायचा आहे. धन्यवाद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आकारच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. गत वर्षामध्ये राज्यसेवेची जी 28 एप्रिलला एक्झाम होणार आहे त्याकरिता आकारची ऑनलाईन लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच 8 जानेवारीपासून सुरू होणार आहे. या बॅचमध्ये आपण GS1 आणि 2 ची संपूर्ण प्री फोकस्ड प्रिपरेशन जी आहे ती करून घेणार आहोत. ही आपली संपूर्ण टीम आहे. 3 ते 3.5 महिन्याची ही बॅच असणार आहे आणि फक्त मात्र 6,000 आपल्याला या बॅचची फीज जी आहे ती असलेली दिसून येते. ठीक आहे. तर यामध्ये आपले सगळे जे PYQs आहेत, कन्सेप्ट्स आहेत, करंट आहे, जेही काही करंट आपल्याला स्टॅटिकशी रिलेटेड राहतं ते सगळं आणि एक्सपेक्टेड क्वेश्चन्स हे संपूर्ण कवर केल्या जाणार आहेत. म्हणजे MCQला आपल्याला ज्या लेवलची प्रिपरेशन लागेल संपूर्ण तुम्हाला या बॅचमध्ये मिळणार आहे. माध्यम जे आहे ते मराठी आणि इंग्लिश दोन्हीमध्ये प्रिपरेशनचं आपलं असणार आहे. ठीक आहे. आणि याशिवाय आकारची टेस्ट सिरीजसुद्धा आपल्याला 7 जानेवारीपासून चालू होताना दिसून येते MPSC राज्यसेवेसाठी. ठीक आहे. संपूर्ण या ठिकाणी टेस्ट सिरीजचं शेड्यूल आपल्याला दिसून येते. याकरिता जी बाकीची माहिती आहे ती तुम्हाला पुढे जी लिंक आहे त्याद्वारे मिळणार. धन्यवाद.